गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी। सुनंदा, मी जरा गावातून जाऊन येतो। आपण थांबा की, थोडस काम आहे माझं तुमच्याकडे। काय काम आहे? अहो तुम्हाला मी परवा दिवशी बोललेले ध्यानात नाही बाई? काय नाही माझ्या लक्षात, ये बस बाय। काय माझ्या नाही लक्षात राहील? अहो तुमच्या कसं ध्यानात राहत नाही? काय ह्या ग्रामपंचायतच्या कारभारामुळे काय लय काम असते त्याच्यामुळे काय लक्षात राहत नाही। आपण महत्वाची कामं तरी लक्षात ठेवा। तू आहे ना ध्यान करून द्यायला मला, त्याच्यामुळे मी कशाला काळजी करतोय? ती आली बघा, महत्वाचं काय बोलावं म्हणलं तर। एवढी आपलीच माणसं आहे। या या बसा। काय तुम्हाला कामधंदा असतो का नसतो का? का उठसूट आपल्या लोकांची दारं पिटायची? अरे काय तुला काय हाय का नाही? काय जिबीला हाडबीड काय उचलती जिब लगेच टाळायला लावती, काय बोलती? आपली कार्यकर्ती माणसं आहे ती। हो कार्यकर्ते आहे ती। वाईच महत्वाचं बोलायचं म्हणलं तर काय बोलू की आपण नंतर, पण हे असं बोलतात का कुठं? आखी गल्ली बोळा फिरलो तुमच्यासाठी। बरं असू द्या, बसा अर्जुन दादा, बोल बोल। हा सरपंच, खरं तुमची शाळा दोघांची का हो? एकाने करायचं हानल्यावानी आणि एकाने करायचं रडल्यावानी। म्हणजे आम्हाला तुम्ही बोलवून घ्यायचं ना, सरपंच बाईनं आमचा असा अपमान करायचा, आमचा अपमान करायचा का? मग कशाला बोलवायचं तुम्ही? ह्यात काय अपमान झाला? उठसूट पळतायच की तुम्ही सारखं। म्हणजे तुम्ही काय कुत्र्यावानी म्हणताय काय? उठसूट कुत्री पळतात, आम्ही कुत्रे आहे का? म्हणजे बोलावला आमचा माणूस आहे जीवा भावाचा सरपंच म्हणून आलोय, मग सांगायचं सरपंचानी नका येऊ घरी। परत कशाला ह्यांना मत द्यायचंय? ह्यांना तरी काय सांगून पद द्यायची गरज आहे? आपणच बघू, ते जाऊ द्या, माणूस आपलाय। अर्जुन दादा, सागर कसं आहे माहितीये का? ह्या समजून आता काय चुकलं असेल, चुकून नाही चुकलं चुकतच की, बाय माणसाकडून चुकला, मी माफी मागतो, आपलं जाऊ समजून द्या घ्या। सरपंच, तुम्ही माफी मागायची काय गरज नाही, पण कशाला बोलावलेलं? होतं का? म्हणजे सांग काय काम माहिती? आता ह्यांच्यात एकटा सांगू होय? सांग त्याला, काय आपलीच माणसं येतील तेच काय तर। अहो तुम्ही म्हणला की आमदार साहेबाकडे जायचं हो, हो. तिकिटासाठी। जायचंय माझ्या लक्षातच नव्हतं। सरपंच शोभते गाड्या तू। अहो त्याच्यासाठी पण जाताना सोन्याचा शर्ट न्या ना। हो, सोन्या शर्ट न्यायचा आहे की। काय झालं? काय सोन्याचा शर्ट? आणि मग हो मग सरपंच आहे आम्ही। म्हणजे तिकीट भेटायसाठी सोन्याचा शर्ट होय? साहेबांना देणार आहे होय तुम्ही? चला आपलं। चला, तुम्हाला काय भगवानाच आमचं। चला येतो आम्ही बाबा। अर्जुन दादा, सोन्याचा शर्ट आमदार साहेबांना तिकीट भेटायसाठी ह्यांना जिल्हा परिषदेचं? तू कशाला टेन्शन घेतोय? ह्यांना बी काय कळू द्यायचं नाही। चला, सोन्याचा शर्ट काय? ह्यांना सोन्याची गुंडी मिटते तर बोलू दे की। होय व अहो चला की, कसला उन्हाळा सुरू झाला, चला की जाऊ कुठतरी फिरायला। फिरायला आता ते दिवशी नेते तुला फिरायला? कुठं? आता डोंगरावर तू फिरायला गेलो। अहो तसलं वय तिथं ऊन नुसतं राका राका करत आणि त्याला म्हणतात तुम्ही फिरायला नेलतं। आपण फिराय कुठेतरी नेलं ना एकदा। अहो चला की आपण महाबळेश्वरला कुठेतरी जाऊ, थंड ठिकाणी। जायचंय पण थमकी वाईट, पैसे पाण्याचं बघायला लागेल। तुमचं आहे ना सारखं ही असली इवळायचं, किती बी कमवू आपण, सारखं इवळता तुम्ही। मला न्यायचं कुठं म्हणलं? पैशाची कमी आहे आपल्याला। अहो कमी गेली नांदायला। तिकडे नांदाय जाऊ, तुला काय घेऊन दे? पण अहो आपण फिरायचा विषय काढला की तुम्ही नुसतं टाळत असता, पैसे नाही आणि तारांबळ आमकन तमकन सारखं तुमचं सुरूच पण असतं। आता एकदा गेल्या वेळेसच गेलतो तर लगेच फिरायला जायचं होय? कुठं गेलतो गेल्या वेळेस? तिकडे दगडावर नव्हते जाऊन बसली एकांतात निवांत। उडी टाकायला पाहिजे होती दगडावरून खाली। मग मला बायको राहिली असती का? एवढी बायकोची काळजी तर नेली असते फिराय कुठंतरी। बाया जाऊ, पैशाचं ऍडजस्ट करून जाऊ म्हणते ना फिराय तुला। जायचं आणि तात्या का असं निवांत बघत काय काय जागी फिरा, कुठे एवढं उन्हाळा कडक आहे? थोडाफार आहेच की। बरं तुम्ही ती तेल घालून वाचारा कशा तेल घालून? खरं तेच सांगितलं की मी। अहो तात्या किती दिवस झाले ह्यांना म्हणती चला कुठेतरी फिराय, थंड ठिकाणी जाऊ, महाबळेश्वरला। जा देऊ, ते दिवस आहेत, परत येणार नाही ते दिवस। पण मी काय म्हणतोय, दुसऱ्याच्या इथं आल्यावर गप बसाव, गप ऐकावं, असं गप ऐकावं, पण घेणं देणंच नाही अहो मध्ये पण काय बोलायचं. चुकीचं बोलतात तात्या? बरोबरच बोलतात की, हेच दिवस आहेत फिरायचं का? तात्याच्या वयात जरा जायचं फिरायला। नका काय कळा नाही तात्या, पण मी काय म्हणतोय, फिरताय ना आपलं, गप यायचं, खाट्यावर बसायचं, पोरीला म्हणायचं बाबा चहा आण, पाणी आण, काही तर आलं की फिरायचा दुनिया करा। काय झाडाला पैसे लागले अहो हे होते? निसर्ग कशासाठी दिलाय देवाने? फिरायसाठीच दिलाय की। मग काय तुम्ही करणार नंतर? या फिरून आहे चांगलं जीवन दिवस। मग काय तर हा? कमून करून ठेवणार आहे कुठे तुम्ही एवढं? तुझ्यासारखं तात्यासारखीच तू हम्म. फिराय। तुम्ही जाता का कधी फिरायला? मग सगळं करून आलोय। तुम्ही कधी गेलता फिरायला? वाळवंटात गेलो होतो की फिरायला।
तात्या वाळवंटात काय तुम्ही उंटाला पाणी पाजा गेलता काय? अहो तसं नव्हे, तिकडून मला फोन येतात पाणी दाखवायसाठी. अयो माझ्याकडे ती विद्या आहे. अवघडच आहे मग मग? तुमचं. विद्या कवा दाखवतो तुम्ही हे असली? त्या आहे त्या हातात ही घेतलं की समजतं लगेच, नारळ घेतला की विद्या येते लगेच. मग आम्हाला बी पाठवा की डायरेक्ट तुम्ही महाबळेश्वरला विद्या अहो, ते बोलून. सर्व सर्व याच्यामध्ये नाही ते. प्रत्येकाची कला वेगळी असते. त्या रक्तामध्ये प्रत्येकाच्या असं कोणाला समजत नाही. बोला बरं विद्या आम्हाला डायरेक्ट महाबळेश्वरला पाठवा. विद्या ती बोलायची म्हणजे फक्त नारळ घ्यायचं हातात. हा आणि ते आपलं रक्ताचं आहे ना त्याच्यावर ते फिरतो बरोबर. आणू काय नारळ मग? आणा की. तुला काय खरोखर जायचं काय महाबळेश्वरला? मग काय खरंच जायचंय? तात्या जादू मंत्र शिकाय गेलता काय बाहेर कुठं? अहो ती येतं ऑटोमॅटिक. शिकायला कशाला पाहिजे? कधी तुम्ही फक्त नारळ हातात घ्या, ज्याचं रक्त गट आहे वो तो बरोबर नारळ फिरतो. अहो, तात्या, हे पाण्याचं कशाचं ते. सगळी असली अंधश्रद्धा काय असते. अंधश्रद्धा आहे? दाखवू का तुम्हाला? बघा या तुम्ही वाळवंटात, तुम्हाला दाखवतो करून. वाळवंटात जायचं होय ती. मग या की बघायचंय तुम्हाला ना. ए आता बाया, इथं नवरा माझा इथं महाबळेश्वरला न्यायचा आणि वाळवंटात कवा न्यायचाय? नेतील जरा दम काढा, नेतील. पैशाची सोय होऊ द्या जरा, जातील घेऊन. शिकावतो खरं तात्याकडून वाद घालून ती तेल घालून वाद सारं ती मन नाही का ती शिकाव खरंच की बाबा कसं फिरायला जायचं आणि कुठं जायचं आणि कसली ईद्या कुठं गेली आम्हाला माहिती आहे आता. अहो कुठतरी समजून घ्या थोडस बायकोचं पण. हा? आता तुम्ही एकट्याची मजा करायचं नाही ना, कुठतरी घेऊन जा. अरे गेल्या वेळेसच गेलतो आता तात्या काय डोकं फोडून सांगू की तुम्हाला मी. अहो जा घेऊन, असं काय करू नका. मग त्यांची काय पण तर इच्छा नुसतं असते. कमवायचं वर्षात एकदा तरी कुठेतरी फिरायला नेलं अगं पाहिजे अहो तुला तुम्ही. का कुठं या माणसाचं ऐकत बसती या शी कधी गावाच्या बाहेर गेलं नाही आणि आता लागले तुझे सांगायला कोण की म्हणतं इकडं गावाच्या बाहेर गेलो ना, हे हा? गेलो हे आलो, तुम्हाला माहितीये का? कधी जाता फिराय कवा? अहो कधी जातो बघा, विमाने जातो सकाळी गेलो संध्याकाळी परत इथं अनेक. बाई, तात्याकडे तुमच्याकडे लयच पैसे दिसतात. पैसा दिशा बोलतोय का? तुमच्याकडे काय आहे म्हणतो तुम्ही जाई नाही. बघा. जरा खर्च करा जरा माझ्यासारखं. जा विमानाने विमान या फिरा, सकाळी गेले की रात्री परत हजर येतं. तुम्ही काय म्हणता जात नाही? नुसतं पाराव बसल्यावर दिसतं काय कधी तुम्ही 5 दिवस येतं त्या पाराशिवाय काय? पारच आठवतोय सारखा. बघा विमानात बसले तुम्हाला पार दिसल वय. पार तुम्ही चित्र लावून ठेवलं काय तिथं माझं त्या पारावर बसल्याचं? बरोबर बोलतात तात्या. हा? बघा तात्या विमानाने तू जाऊन बिला आले. का सारखं ती फिरायचं सारखं 10 वेळा ती फिरणं ही दुसरं काय शॉपिंग बाजारात जाणं येणं दुसरं तुला काय मग येत काय करायचं? नुसतं परपंच करून कुणाच झालंय चांगलं तर आपलं व्हायचंय. परपंचाला का परपंचात दुसरं काय चांगल्या गोष्टी असतात बाबा. असतात. चांगलं करावं दुनिया हो फलान हो. का उगती माणूस आला उग काडी लावली की झालं नाही फिरायला नाही जाणं काडी दुनियेत. कशाच लावतात ते बरोबर बोलतात तात्या. अहो, काळी बिडी काय नाही जीवनात, काय नाही ह्याच्याशिवाय. जो फिरून घ्या जरा, जग बघा मग माहित पडेल गाव काय आणि जग काय होय ते. तात्या. हा? ही किती वगैरे आहे नक्की घेणं तुमचं? हा माझं किती म्हणजे नाही अहो, असं बांधून तात्या. लावायचं. ह्यांना नुसतं गाव गाड्यातलं तुम्हाला- काय येतं का बाहेर? चांगलं सांगितलं पटलं. तुम्हाला फक्त एवढंच माहिती की नाव ठेवायचं. म्हणजे तुम्हाला काय सांगूच नाही कुठं फिरलो कुठं नाही, नाही. नाही. हा? नाही किती वगैरे आहे नक्की किती की म्हणजे बाबा यायचं नवरा बायकोच्यात काडी हा, लावायची हे धंदा आहे माझा. नाही हा. शेकत बसायचं हा. दुसरं काहीच हा, येत हा, नाही. धंदा आहे. बसा इथंच बसा तुम्ही. तुम्हाला इथं बसण्याशिवाय आता पर्याय नाही. त्या काय म्हणतात माणसाला हे? काय दुसरं धंदा पाणी नसतोच का काय कळा नाही मला. सागर कशाला ह्यांच्या नादी लागा आणि हा? तुम्हाला तू मोकळं ये होतं. ये बस आता. बसा की अर्जुन दादा. काय बस, बसायचं? बस. तुमच्याकडे काय थंड आहे का काय आहे का नुसतं बसा की तर आमच्यात झालंय वादन, तुम्हाला कुठे थंड ए देतात? बाबा एक तर प्रकरण पेटलंय तू काय काडी लावून अजून चितूच बसू नको. तू शांत बस वाटलं तर बस. आम्ही नाही तर तुझं- कशाला परकरण पेटावतो? मग बस वाटलं बसणार जा. एक तर ही आलंय सकाळच्या पारी आणि डोकं खातय आणि त्यातनं बायको त्या म्हाताऱ्याच्या नादी लागली. ही डोकं हलवले माझं ह्यांनी आणि आता आलाय तिसरा कावळा अरे बसायचं. का परवा दिवशी मी गेलो होतो महाबळेश्वरला बायको घेऊन 4-5 दिवस आयुष करून आलो. बघा घ्या. आता तू काय डोकंच फोडून घ्यायची बारी आली. हा ते जाऊन द्या महाबळेश्वर. चला मी कशाच सांगाय आले. तुम्ही ताते मेंबर इथंच राहायचंय. मेंबर किती दगडी आली, किती सिमेंट आलं, किती पायपा जोडल्या, एवढंच बघा. आता संपलं तुमच्या दोघांचं. गेल्या वेळेस आलत सांगायला पळालो आणि ती निघलं खोट आणि आता काय घेऊन आलोय बघू ना आता काय झालं ते. काय बाबा तुझं सांग. सागऱ्यांना इशीच्या बाहेरचं काय माहिती आहे? हा थांबा सांगू द्या आता तुम्ही. आपण सरपंचाच्या घरी होतो का नाही? आता कशाला सांगायचंय मोकार? सांगू दे का नको सांगाय? कशाला घेतो काय का सरपंचाचं डोक्यावर? काय झालंय दावा? मेंबर तात्यान तुम्ही आहे ना सरपंचाला काय म्हणता? काय म्हणता? काळीच. हाय का काळीच? हा, काळीच. मग सरपंच आपलं जेवायचं म्हणलं ना त्याला सरपंचाला जर आहे ना जेवाय वाढलं का नाही पहिला फोन मला येतो की मेंबर तुम्ही जेवाय बसला का जेवाय.
तेव्हा होय ती ना? जेवाय बसतं या होय ना तात्या तुम्हाला काय म्हणते मला तेच म्हणते होय ना घास म्हणजे तिघांचं आमच्या घास संगत उचलतो आम्ही. तुम्हाला माहितीये का चुना लावतात ती तुम्हाला? आता हे- तुम्हाला सांगतो खरं. नाही नाही ह्या बायकोचा नाही, आता नाही, नाही, टेम्परेचर तुमचा लय हल्लंय. जीव आहे ना अहो, एक सागर नंबर. भाऊ माझ्या नवऱ्याच्या संपल्यात गोळ्या. खरंच संपल्यात संपल्यातच. मेंबरीन बाय आता तुम्हाला माहिती आहे काय म्हणले जेवाय बसलो की फोन येतो काय येतो ताटात काय आहे ती सांगाय येत असेल खरकट राहिल्यावर फोन. अहो, सोन्याचा शर्ट घेऊन आमदार साहेबांकडे चालल्यात आमदार साहेबांना सोन्याचा शर्ट द्यायचा आज शक्यच नाही. मला सरपंचानी सांगितल्याशिवाय विशेष नाही. सांगतो ना आपल्याला. बरोबर हा. विशेष होणार नाही. सरपंचीन बाई काय म्हणली माहितीये का सरपंचाला काय? झाकली मूठ 1.25 लाखाची मेंबरला तात्यांना काही सांगू नका आमदार साहेबांकडे जा सोन्याचा शर्ट द्या आमदार साहेब खुश होत्याल आणि तुम्हाला जेडपीचं तिकीट मिळेल काय तू सोन्याच्या शर्टाचं सांगतोय इथं त्याच्या स्वतःच्या बायकोला दागिनं जर घ्यायचं म्हणलं मंगळसूत्र तर मेंबर आणि तात्या कुठे तुम्ही या दुकानात. अहो पण कुणाला तरी वाटतं का हे आपल्या पुढे जावं हे असलं सांगायला लागलं का तुम्हाला? ती काय विश्वास आहे आपल्याला हा सरपंचावर? विश्वास जेव्हा चुना लावते तेव्हा कळते ना. आतापर्यंत तर आल्याच चुना लावत ती. अयो ती तर खरं आहे. खरंच होय. खरंच आता म्हणलं. मला सांगा मेंबरीन बाई हो का तुम्ही बोलला मला भारी वाटलं मला सांगा आता ही मेंबर सरपंचाच्या हाताखाली आहे बरोबर म्हणजे ताटाखालचा मांजर मांजर मग असं मालकाला कधी वाटेल का आपला गडी त्याच्यावर मोठा व्हावा नाहीच ना. कुणाला वाटतं व्हय असलं तेव्हा? हो, ती बी खरं आहे ग तुझं. पण हे आमचं नवरा आहे ना सारखं त्या सरपंचाच्या पुढे माग गोंडा घोळत असतच सारखं हे पडीत दोघं, हे पडल्याने. काय, हे बी तसलंच आणि आता तात्याला ह्यांना तर चुना काय काम लावलाय. आहे? आणि तात्या राव माझं जाऊ दे मी बारीक आहे पण तुमचं वय झालं तुम्हाला ते कळलं पाहिजे सरपंचाचा स्वभाव आपल्या गाठीचा आहे का कसा आहे ते. तसा काही अनुभव चाल नाही ना मला असं काय तेच केलं. ना मी काय म्हणलं तू आता सोन्याचा विषय तुम्हाला काढला. काय अनुभव येतो चुना गेल्या लावल्या? अगं ती जाऊ दे गेल्या आठवड्यात ती सरपंचीला दागिनं करायला आम्ही दोघं गेलतो. दागिन्याचं वेगळं आहे. दागिन्याचं वेगळं आणि तिकिटाचं वेगळं कळलं आलं का? का डोक्यात तुमच्या? ह्यांचं असं चाललंय का शर्ट घेऊन आमदार साहेबांना आमदार साहेबांना द्यायचा ना आमदार साहेब खुश होणार आणि आमदार साहेब तिकीट त्यांना तिकीट देणार. सरपंचाला देणार आणि तुम्ही ह्याच्यावर चुना लावायचा आणि बोंबलत बसायचं हा मला काय सांगायचं होतं सांगितलं आता आणि कराय विश्वास ठेवा नाही, नाही, नाही तर नाही. ठेवू नका परत विश्वास- म्हण नका सागरनं सांगितलं नाही, नाही नाही, काय अर्जुन दादा विश्वास एकतर सरपंचावर बी ठेवू वाटा नाही आता कारण का बायको बोंबलती तू बोंबलती म्हणलं अवघडच झालंय. कशाने ऐकलं तुम्ही कानाने ऐकलं का नाही तिथं कुठं होतो आपण सागर कुठं ना ते लागतंय सरपंच किती मोठा माणूस किती गावचा ना त्याला किती इज्जत किती किंमत एवढं आहे आणि खरोखर सोन्याचा शर्ट देवा शपथ आमदार केला आता आमदारांकडे जाणार ह्यांना काय किंमत आहे ह्यांना तुम्ही- इशी बाहेरचं माहिती नाही. तुम्ही तुमच्या कानाने ऐकलं तिथंच बसलोय मांडीला हो ना आम्हाला म्हणली हे कशाला आली कुत्री सकाळ सकाळ काम धंदा काय सुचू देणार आणि मग तेवढं सरपंच हो तुमच्या देहनात आहे का अर्जुन दादा तुम्ही अहो. ठेणगी बिणगी तर नाही ना टाकत तुम्हाला नाही, सवयच आहे नाहीतरी. हे नुसतं मन मोकळं आहे काय जाता माझ्या तुकडा शिळ खाणारा आणि ताजी चाव आणणारा सरपंच किंमत देतो का गपचेप एकटा जातोय बिचारा बसा बोंबलत. आता माझ्या डोक्यात एक प्लॅन आलाय बाबा आता आपण जेव्हा माणसं ती आपण त्याचं शर्ट किती पैशाचं असं अंदाजे आता नाही म्हणलं तरी होईल कसं टोळायचं म्हणजे कोटभर रुपयाचं तर असं कोटभर रुपयाचं असेल हो. 1.5-2 कोटीचं असं एवढं पैसे असू शकत नाही मला अहो, वाटतं सोन्याचा शर्ट म्हणजे काय येड झालं का? एवढं पैसे असू शकत नाही. मी तुम्हाला सगळं सांगतात का सरपंच किती पैसे आणि किती नाही? कुठं फिरायला म्हणजे अहो, काय किती पाडलाय त्यांनी साऱ्या गावाचं सरपंचाने सांगायला लागलाय तुम्ही. आता हो का आम्ही सांगायचं केले बघा काय कसं करायचंय तुझं म्हणणं काय तेवढं समान माझं म्हणणं एक आहे तिघाची म्हणजे तुमच्या तिघा चौघाची ताकद एक होईल का एकट्याची एक जास्त होईल ठीक आहे आपले तिघाची होणार मग माझं मत आहे तिघाच्या ह्यांनी आपण काय करू त्यांचा कोट बरोबर माझ्या डोक्यात असं आहे सरपंच पडते एकट हा आपण तिघाची ताकद एक होईल बरोबर आहे तुझं मग माझं काय मत आहे मेंबरिंग काय की आपण जर एक काम केलं तर आपणच शर्टापेक्षा जास्त पैसे दिले शर्ट 1 कोटीचं आपण 1.5 कोटी दिलं साहेबांना तर आणि आपल्या कोणाला तिकीट भेटून दे की एकाला अहो पण सागर भाऊ इतकं पैसे आणायचं कुठून आपण 1.5 कोटी? मी देतो काय 20-25 लाख मी देतो 10-15 लाख
तुझ्याकडे असतील की ताईंकडं नाही ताईंकडे काय त्यामुळे नको वाटतं हे. सागर भाऊ नुसतं तुम्ही सांगताय का मोठ्यापणाने आणि आमच्याकडे काय नाही म्हणजे ती अंग झाडून मोकळं व्हायचं काय महाग लगेच. अंग झाडून नाही मोकळं फायद्यासाठी सांगतो. बरं बघ 20 देतो बाबा. किती झाला किती यांचं 30 म्हणलं तुमचं किती हे म्हणलं? 30 देतो की मी 30 म्हणून 50 झालं की. अहो, 1.5 कोट. अरे तू 50 द्यायची. माझ्याकडे नाही तो मेंबर काय खरं सांग अर्जुन दादाकडनं घेऊ. ए, माझ्याकडे कुठला पैसा मी 10-20 रुपये मागतोय कोण बिना आखलीच औषध घेतोय. वागांनो तुम्ही मग काय करा नुसतं- गावचं राजकारण आपल्याच्यानं काय जमायचं नाही. अहो मग काय तुम्ही ठेणगी टाकायच्या कामाचं आहे काय हे, नुसतं? काय ठिणगिन बिनगी टाकायचं अरे बाबा ते माणसाचा कालवाच बघ की पैशाचं नाव कशाला काढतोय गपचिप काढायचं ते आपलं असलं आपण तर काढू. 10 रुपये द्या. एक काम करू ते तुझ्याकडे आहेत का नाही ताईंना विचारून बघ ना 10-15 लाखाचं. करू काहीतरी आज त्याला ऐक. बाकी मग पतसंस्थी उचलू की रानाव कर्ज काढू तात्यांच्या नाव चालतंय की देतो ना काढू. हा ठीक आहे पण तिकीट कोणाला भेटू दे सगळे पण विसरून जाऊ पण नका. तात्या माघार सरायचं नाही परत. नाही एकदा वचन गेलं की माघार नाही. काय का की लय गप्पा भारत नका बसू नका पटकेच कागदपत्र गोळा करून पतसंस्थेत जमा करू दे करतात की तात्या, 2 करतात. दिवसात म्हणजे चला करतो. पटकन. चला. उठा तात्या. ए, तू बघ घरातलं काम अहो, मी काय म्हणते सागर भाऊवर आहे पण अर्जुन दादा राजवती विश्वास ठेवू नका तुम्ही. नाही ठेवत मी जा तू. झालं तात्या एकदाच सागर एकदाचा पैशाचा विषय झाला पण अरे पैसे ठेवायचं कुठे माझ्याकडे वाजवींना तात्या पैसे ठेवायचं कुठे. माझ्याकडे दे. अहो तसं नाही म्हणत मग? मी. माझ्याकडे राहू द्या आमच्याकडे काय होते माझ्याकडे सगळ्यांचं राहू द्या. हा. एक काम करू हा. आपण आता सागर आहे बर आपण ताईंच्या कडे पैसे देऊ. हा. ताईंवर विश्वास आहे. ठीक आहे. एक तर बघा तुमच्या विश्वास नाही हा, माझ्या विश्वास नाही नाही, नाही. अर्जुन दादा विश्वास नाही सागर काय करतो मी ताईंच्याकडे नेऊन देतो मी बॅग माझ्या विश्वास ठेवा. होय मेंबर हा. आता आपलं असं म्हणले आपण कसं एका जीवाने लढायचो आणि कसं पण एकटे नाही केलं माझा विश्वास आहे ताईंवर ताईंकडे देऊ पैसे. ताईंकडे चालेल, चला डायरेक्ट ताईंच्या घरी. बरं. जातो मी देतो ताईंकडे माझ्या विश्वास ठेवा. नाही गाडी बसा. अशा सागर कोण काय म्हणलं का नाही त्याच्याच मागं पडणार. कोण म्हणलं का नाही असं कर तसं कर की तीच घेऊन नाचणार. आता शेरड होती ती शेरड इकली हाय का मका केली रानात ते मका मला माहित तरी आहे का ग गेला पाटलाकड परस्पर पाटलाला देऊन टाकली मकला खर्च झाला माझा 30,000 मका विकली 15,000 आता काय म्हणतो 2 गाया घेऊन दे मला हाय का आता म्हणजे सारखं मला डुबवायचंच काम आहे त्याला तेवढं त्याचं ध्यान आहे अगं. हाय का? हा. बोल की बोला. आता तुम्ही हुसकत जाऊ नका माणसं येतात कशासाठी विश्वासाने येत असतील पोराला तर असं हसत आम्हाला तर दगडीने सांगतात तुम्ही. कशाला दगडाने म्हणते तुम्हाला बोलाय मग आता चांगलीच बोलली की काय वाईट बोलली का काही काय पैसे म्हणली? अय्यो, पैसे कालवा करू नका शांत राहा. हा, पुढचं काय प्लॅन तर मला एक तर सांगा. काय झालंय आमच्या चौघाचं एकामेकावर काही विश्वास नाही. हम्म. काय झालंय आता की तिकिटाचा विषय आहे. एक तर सागर दादाला भेटू तिकीट तात्याला भेटू आता अर्जुन दादाला भेटू नाही तर मला भेटू. हा. आता आमचा चौघाचा कोणाला तरी फायदा आहे. त्यासाठी काय केलं आम्ही तिघा चौघांनी मिळून पैसे गोळा केले आणि तात्यांच्या नावाने पतसंस्थेतनं आपण बँकेतनं हे केलं आपलं लोन काढून पैसे गोळा करून 1.5 कोटी काढले. कसं गोळा केलं पण हे तुम्ही पैसे आपण मी सांगते काय सगळ्यांचाच फायदा आहे त्यामुळे म्हणलं बघा आपलं ताई बघा नाहीतर हे करायचे उद्योग यायचं तुमच्या नरडीला. आता तुमचा जो पोरा विश्वास नाही माझ्यावर तात्यावर विश्वास आहे का नाही. हो हाय की नसेल ग तसं नाही तसं बाय ते काय म्हणते. तसं नका तुम्ही विश्वास ठेवा. आता पैसा पाळण्याचा व्यवहार आहे हा. कुठनं आणलं बिनलं आता काय असलं तर झालं, आम्ही ठिकाणी पैसे काढले. हा. तर आता अर्जुनला त्यामुळे त्याचं अर्जुन आपलं मन धरलेलं नाव घ्यायला लागते. अर्जुन दादा तुला अक्कलच नाही अजिबात त्यामुळे ती घरची तुला यायला का मध्ये तोंड घालायची सवय का नाही बोल तिकीट आहे की तिकीट आहे ना तुला तरी भेटेल तात्याला तरी भेटेल आणि दादाला तरी भेटेल नाही तर मला तरी भेटेल. आपण अर्जुन दादाचं नाव कोण काय बोबाटा झालं मग कळेल तुला
ही माहिती ना कळीचा नारद कसा आहे तो. अर्जुन दादाला तर तुम्ही ह्याच्यात नाही केलं तर अर्जुन दादा सगळे तर तुला माहित आहे अर्जुन दादाचा स्वभाव कसा आहे. सगळ्याला अर्जुन दादा सांगत जाऊ तुमच्या. तेवढं फक्त पैसे व्यवस्थित ठेवायचे. हो ठेवते की. गोत्यात येणार नाही ना ताई? एकतर आहे ना मी ताईंना पहिल्यांदाच विचारणार होतो की अशा टाइम पुढे मी पैसे देऊ का म्हणून, पण आपलं हाय तुम्ही मग आपलं म्हणून बसलो या. मी चांगलं 2 सांगितलंय. दिवसांनी त्यात आमदार साहेब त्या तिकीट हा आणि ती जिरवायची आहे आम्हाला खरं तर सरपंचाची. अहो सोन्याचं शर्ट घेऊन कोणी सरपंचाने होय मग बघा बाया शर्ट आणलाय होय. सरपंच बाय म्हणली हा सरपंच आमदार साहेबांकडे जा आणि जाताना सोन्याचा शर्ट द्या म्हणजे तुम्हाला तिकीट भेटत. मग आम्ही बी जिरवायसाठी तुला काय दीड नाही नाही, पट. सोन्याचं शर्ट घ्या आणि आमदार साहेबांना भेटा असे म्हणले ते. हा. मग भेटामध्ये सोन्याचं शर्ट द्यायच्यावर तिकीट द्यायचा तिकीट म्हणून आम्ही बी काय ठरवलं शर्ट कितीचा असेल 1 कोटीचा आम्ही आम्ही 1.5 1.5 कोटी कोटी देणार साहेबाला. तेवढं फक्त जपून मग ठेवा. चालतंय चालतंय हा, येऊ का मग? चालतंय या चला, पटकन. नीट ठेवा. नीट ठेवायला लोकांचे पाहिजे. मग काय? हे आहे. ते पैशा पाण्याचं पैशा काम आहे पाण्याचं. पैशा पाण्याचा व्यवहार चांगला नसतो चांगला बाबा. नसतं. नीट मग ठेवा. काय? काय बाई, नवरा कुठे गेलाय सकाळ धरून काय माहिती. पैशाचं बघायला जातो म्हटलं बाजारला जायचंय तर मंगळवार आहे आज. कुठं निघाली या? कुठं म्हणजे बाजारला आणि कुठं मंगळवार नाही बाई आज. उन्हातानाचा नवरा आलाय पाणी बिनी तरी देत जा. बसवायचं. सकाळ धरून कुठे हिंडत होता? तुला माहित नाही व्हय, बँकेत गेलतो ती. बँकेत हा बँकेत ती कर्ज काढलं ना. बघितलं का ते पैशाचं मग तुम्ही? हा झाले पैसे कुठे नियोजन. पैसे? अगं सगळं झालं. काय झालं आमच्या चौकात लागली भांडणं. हा त्यामुळे मग आम्ही काय म्हणलं असे चांगले प्रतिष्ठित व्यक्तीकडे नेऊन ठेवावं. मग कुणाकडे दिली तुम्ही? ताईंकडे ठेवली. ताईंकडे कशाला दिली तुम्ही? का? अहो ताई कोण आहे? सागर दादाची आईच आहे ना. अयो लका ती बी बरोबर आहे. जर पैसे समजा बघितलं माणसाची नीतिमत्ता कधी बदलते तुम्हाला माहित नाही का? नाही मन वळाल्यावर काय करायचं आता? तुम्ही तर ना कुणावर सुद्धा विश्वास ठेवता बघा. तू एक काम कर, तुझा बाजारला हा मग मी बघतो आता ताईंकडून बॅग आणायची. पण देताल का ताई ते बॅग? लका मी असल्यावर नको काळजी करू. आणि ताईने जर ती बॅग सागर दादाला दिली, सागर दादाला जर तिकीट भेटलं तर किती अवघड होईल बघा बरं तुम्ही. 1.5 कोटी थोडं नाही बाय पैसे द्यात. पण तुम्हाला आहे ना उलशिक सुद्धा अक्कल नाही. तुम्हाला कुणा विश्वास नाही ठेवायचा आता सुद्धा काय कळत नाही बघा. डोकंच अवघडच लय वाईटच झालेलं डोकं. इतके दिवस त्या ह्याच्यावर सरपंचावर ना आता ते सागर दादावर. काय आता काय कुणावर ठेवा हीच कळा आणि माणसं बी दार्जिन नाहीत बघा आपल्याला. जा बघा ना तू तुम्ही काय तू करायचं. बाजार भर मी तोवर आलो घेऊन. डोकंच चाला नाही मला वाटतं आता जावं ताईंकडून गोड बोलून पैसे घेऊनच यावं. एवढं नका हुशार आहे म्हणून काय माहित नव्हतं. आश्चर्यचकित वाटतंय मला तर वाईट. किती हुशार करते, मलाच हुशार करते. आधी मला काय काय विचारायची, काय काय हे असंच का तसंच का. आता मलाच सांगते हे जबी बरोबर आहे. काय सांगता येतं कुणाची नीतिमत्ता बदल. चला पटक्यास ताईंकडून बॅग आणायला आपली. मला काही बॅग घेऊन चाललेला दिसतोय. काय तरी गुण दिसतोय. आता वय यांना देते की तिकीट पाहिजे. माझ्या आईच्या हातात बॅग दिली तिकीट बी घेणार आपणच. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपणच. बस अर्जुन दादा थांबा. तर अयो आता मला नव्हतं वाटलं ह्यो तो चोरावर निघाला. आय तेव्हा पाहिजे खाणारा. तुला देतो की आता मी. काय काळ बिरत नाही. चोराच्या हातात मी बॅग दिलेले. माझ्या नावावर कर्ज काय पैसे सगळे घेतलेले आहेत. काय बा खरं नाही. मला तर आता भीतीच वाटायला लागली. काय करायचं काय समजत नाही बा. आपण नाही कोणाला देत आता. आपण म्हणजे थांबा की तात्या. तात्या थांबा की. तात्या खरंय बाबा बायकोच काय कोणा विश्वासच ठेवायचं की नाही. आणि ती सागर बनी आणि ताई मन वाचन ती सांगताच येत नाही बाबा.
लपून बसव पटकेस. काय करणार बाबा निंबल बरोबर तुला तुझ्यामुळे लावला. गप्पा राव तो गेला कुठे ती बघा आधी. आता इथं होता डोळे पुढे हा झाडा आहे का नारळ मी बर मला का माझं बी वाटलं किरण स्वतःच वाटलं करून घेतलं. नाही बघावलं तुम्हाला. त्याला ते गेला असेल बाजारात काय भरोसा. कसं काय ते बायको मेंबर गेली ना. आपण तात्या आता डोळ्या पुढे होता आपल्या राव ह्याच्या मेंबर लय पुढचा हे तब्येत आहे का मेंबर तात्या बाजारातच असेल ना. चला बाजारात लक्का मला शक्यत काय आरला का जा बाजारात नावचा बी मेंबर आहे आणि गावचा बी मेंबर आहे मी. माझ्या नादी लागतं आणला का ती तात्या 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 म्हातार वसा वसा उडतय. घरी जा की म्हणा नातवंड सांभाळायला इथं माझ्या माग आले लाका लाका लाका. आता एक काम करावं आता झाडा माग लपल्या बायकोकडेच जावं बाजारात लपून बसाव. चला बाबा पटकेस. दिली हो कोथमीर. अहो 10 रुपयाला एवढी महाग असते 5 रुपयाला पेंडी. अहो मग काय आमच्या इकडे 5 रुपयालाच आहे. बरं हे कितीला दिले. बरं द्या 2-3 पेंड्या. वांगी कशी दिल्यात. कोथमिरीच्या द्या 5 पेंड्या. वांगी कशी किलो आहेत. वांगी पण महाग दिलेत का तुम्ही एवढे. द्या अर्धा किलो द्या वांगी. द्या अर्धा किलो टाका की चांगली आवडी. काय काय घेतले ते राहू दे काय काय घेतले तू. कसं करताय कुत्र माग लागल्यावानी. तू म्हणजे तसं केलंय मी बॅग आणली या वांगी घेऊ द्या मला. अगं बॅग दडू दे की तू काय येणार करते की नाही. बाजार आहे की वत तू खाली कुत्र मागे लागल्यावानी करताय तुम्ही. वतला का पटक्यास माणसं माग येत लवकर वत. अजून 2 टाका अजून दिसली नाही पाहिजे ना आमची. हा गप्पू बरा करा आता काय बाजार करायचे. किती झालं तुमचं. पळून देऊ नको. आपण असं करताय तुम्ही काय झाले नक्की. बॅग आहे ना सागरने त्यांनी पळवली होती. पिशवी कुठे कसली पिशवी बॅग कुठे बॅग कसली कसली बॅग. बॅग पैशाची बॅग कुठे कसली पिशवीचा संबंध तरी मेंबर आमच्या पुढे घेऊन आलाय बॅग कुठे मला चुना लावलाय. मला तर काय माहित नाही. मेंबर इन बाय बाजार घ्यायला आली मी दिसतंय का तुम्हाला. बाजार आहे बॅग कुठे सागे कशाला लय चेष्टा केलं बोलणं चालवलं. पिशवीत काय पिशवी खाली खाली करा. दाखव मी पिशवी सागर पिशवी दाखवा पिशवी नाही नाही हे देत असेल गेले कुठं पिशवी पिशवी गेली मी फेकून दिली तिकडे सोडा हे देत असत. हो का चोराच्या उलट्या बोंबा. बाजार बाजार आहे बाजार आलाय करायला. बाजार आहे आम्हाला हे आता करा बाजार तुम्ही. अहो पण ते आमचं पैसे माझ्या. ऐका हे पैसे कशासाठी आणले तुम्हाला बी माहित आहे. कुठं जायचं होतं आपल्याला आमदार साहेबांकडे. मग आपला एकामेका विश्वास नाही असं कसं चालेल. नाही मग मागाच्या दरम्यान कपाळता तुम्ही बॅगा घेऊ. अहो मी चाललेलो तुम्हाला द्यायला मी थांबा ह्यांच्यामुळे गोळ झालाय. ऐका ऐका तुम्ही यांच्याकडे ऐका काय झालं मी चाललेलो तुमच्याकडे घ्यायला तात्यांकडे आणायला सांगायला काय की आपल्याला साहेबांकडे जायचं संध्याकाळी हा साहेबांकडे जायसाठी मी बॅग तुमच्याकडे आणाय यांनी चोरून पळवली बॅग.
ह्यांच्या मागे मग मी काय गप बसू तोंडा मारून नाही तुमची नाटकं बरं इथं तू सांगतोय अर्जुन दादाचं नाव अर्जुन सांगतोय तात्याचं नाव बरं एक काम करा सगळे शांत बसा डायरेक्ट आमदार साहेबांकडे कपडे बिपडे बदलून नाही जाऊ, कपडे ना कडक जाऊ आमदार साहेबांपाशी रुबाब पडला पाहिजे का नाही चल सरपंचापेक्षा आपला? चला आणि आता एका जेवणी जायचं अजिबात पळवापळवी करायची नाही एका जेवणचा चला भेटला जरा वेळ तर म्हणलं दर्शन घेऊन यावं बघितलं का काम किती छान झालंय है का नाही चांगलं चांगलं लक्ष देतात कामावरती हा मस्त काम केलं एकदम छान बनवलं चल जरा बसू इथं आपण आता चला सागर एकदम मस्त मला वाटतंय. कार्यकर्त्याचा फोन होता आमदार साहेब देवळात आलेत म्हणून आणि हो काय बसले अरे थांब की ए ताते कुठे चाललाय तिच्या बारीक माणूस आहे वय आमदार साहेब आहे मग काय आपलंच माणूस मेंबरची इज्जत आहे का कोणाची तुमची इज्जत आहे तर आता तात्याला दाखवा मग काय नमस्कार आमदार साहेब नमस्कार नमस्कार मेंबर नमस्कार तात्या, नमस्कार या काय काय आम्ही म्हणताय? तुमच्या बंगल्यावरची येणार होतो तुम्हाला इकडे आता- कसं काय कळलं आलेलं का आमचे कार्यकर्ते म्हणजे फटाफटाव कार्यकर्ते काय अर्जुन दादा नमस्कार नमस्कार आमदार साहेबराव तुम्ही तर आम्हाला पण पायाखाली चेंगरलं काय झालं member? आम्ही काय राव झालं? तुमच्या पहिलं आलतो तरी तुम्ही मला काळजात आहे तुम्ही अहो अजून बी तसंच आहे मेंबर असं कोण तुम्हाला काय म्हणलं खरंच अहो, जरा मला- निवांत वेळ भेटला होता आलतो जरा फॅमिली सोबत म्हणून कोणाशी बोलणं नाही झालं जरा कामाचे बी बघावं म्हणलं काय कामाची अवस्था आम्ही केली तर गावकात. दुपारीच चौघ जण आम्ही डायरेक्ट बंगल्यावर येणार होतो पण हा. तो कार्यकर्त्याचा फोन आला की साहेब ह्याच्यात आल्यात दर्शनाला. मंदिरात आल्यात म्हणून आम्ही इथं आलो तुम्ही तर आम्हाला पायाखालीच चेंगरलं या नाही हो मेंबर असं नाही होणार सरपंचाचं सांगा की आणि ती काय सांगू हीच कळा नाही मला तर आता काय बोला की काय झालं बरं, लहान तोंडी मोठा बरं, गाल बोला घेतो बोला काय मी झालंय राव आमच्या पैशाला काय वळवी लागली का काय कोण काय बोललं काय अहो विषय आम्हाला असं अख्ख्या गावात झाले राव की तुम्हाला सरपंचानी शर्ट घेऊन दिलाय सोन्याचा म्हणून थांब बरं तुम्ही जरा जाऊन बसा गाडीत मी जरा बघतो यांना बोलतो म्हणजे गावात चर्चा झाली का गावकर टोटल गावात अहो, गावात साहेब काय झालंय सरपंचीन बाईने सगळ्याला सांगितलंय तात्या, बसा की शर्ट तुम्ही. देणार आहे आम्ही सोन्याचं शर्ट देणार आहे आमदार साहेबांना मग काय कालवा झालाय तेच बोललेत का स्वतः हो थांबा जरा त्यांना फोनच लावतो सरपंचांना 2 मिनिटात विषय क्लिअर करू आपण काय ते हा? सागर अरे खरं आहे का नक्की खरं आहे राव सागर मी सुट्टी देतो ना तुला नीट सांगतो खरं कुठे आहे. आमदार साहेब हॅलो? इज्जत गेली ना सरपंच हा नमस्कार आहे आलो इकडंच आलो हो हो या या आमदार साहेब काम कसं काय वाटले आमचे काम एक नंबर काम छानच झाल्यात पण हे तुम्ही काय जे विषय करताय हे माझ्या लक्षात येत नाही. साहेबराव का- तेवढं आमच्या असं का कानावर होतंय? येते कशामुळे? म्हणून आम्ही सगळं धडपाडून काय सांगायचे कामाच्या अहो बाबतीत काय तुम्हाला नाही. खरं सांगू का हो का ह्या आले माणसं सरपंच हो का, आलं, आलं. या सरपंच या नमस्कार काय विषय काय चाललेत विषय काय ऐकायला येते काहीतरी काय काय आलं तुमच्या काम काय कोण सोन्याचा शर्ट कोण पैसे काय काय बोलताय मग काय काय विषय नाही तसं काय सगळीकडे चर्चा आहे गावात सगळेजण तुम्ही चर्चा म्हणतात केली आमच्याबद्दल अहो काय काय तिकिटासाठी कोण पैसे घेऊन येतंय कोण सोन्याचा शर्ट म्हणतंय काय म्हणतंय आतापर्यंत कधी आपण असं असं कधी वागलोय तुमच्या बरोबर आतापर्यंत कधी झालंय असं आमदार साहेब आम्ही तरी कधी तुमच्याकडून अपेक्षा केली का कशाची तुम्ही म्हणचाल तसं आणि शेवट कसं आहे तुमचंच आम्ही माणसं या तुम्हाला सोडून कधीही जाणार नाही नाही की ते तर आहेच की नाही, पण नाही, हे- गेल्या हे आठवड्यात- चर्चा हे चर्चा कसली आता ह्यांच्या पैशाची बॅग ह्यांच्या हातात सोन्याचा शर्ट ही विषय कुठले कुठे विरोधक चालले काय त्याच्यामुळे काय बी करतात अहो गेल्या आठवड्यात तुम्ही सोन्याचा शर्ट दिलेला कुठे गेला नाही आज घेऊन येणार होते हे काय आज काय सोन्याच्या शर्टाचं आणि आपल्या सोन्याच्या शर्ट आपल्या सोन्याच्या शर्टाचं काय ह्यांनी काढलंय मध्ये म्हणजे अरे देवा आमच्या सोन्याच्या शर्टाची चर्चा चालली होय अहो काय नाही काय भानगड आता बघा की देवा परमेश्वरा हा अहो हे आमच्या सोन्याच्या शर्टाची चर्चा चालली तुम्ही
आम्ही कशाला आमदार साहेबाला देऊ? आमच्या पोराचं नाव सोने आहे, त्या सोन्याच्या शर्टाचं चाललं होतं आमच्या. काय बाया ही तुमचा जीवलग. यांनी काय बी उठवलाय दचमक करून आहे का आमदार, पण कशी तरी आपली बाजू कमकुवत करायचा त्यांचं प्रयत्न चालल्यात. अहो तुम्हाला तिकीट मिळू नाही म्हणूनच चाललंय ह्यांचं बरोबर दोघांचं. आहे ह्यांचं. आणि बघा की पिशव्या बॅगा घेऊन आल्यात. पैसे घेऊन आले तर आमदाराला लाच द्यायला बघा. अहो, सरपंच. बारामतीहून ह्यांनी शर्ट आणला होता. सरपंच, थोडं तेव्हाच थांबा हो. म्हणलं होतं मी. मला वाईट बाहेर दुमडू द्या 2 मिनिटं थांबा. होय म्हणजे तुम्ही सोन्याचा शर्ट असं म्हणत होता का? मग आमच्या पोराचा शर्ट घेऊनच तुम्ही साहेबांकडे जा असं काय म्हणत होता का? म्हणजे तुमच्या सोन्याचा शर्ट घेऊनच आमदार साहेबांना भेटा असं म्हणत होता का ह्यांना? अरे परमेश्वरा, मी काय म्हणलं होतं की येता येता सोन्याचा शर्ट दुकानात बदलून आणा. मोठा होता ती मापात आणायसाठी ती भाज्याकडे बदला दिलता, येता येता आमदारांना भेटता आणि मग तुम्ही घेऊन या आम्ही बोललो. घरी आलो तेव्हा तुम्ही कसा म्हणला आमदार साहेबांना सोन्याचा शर्ट द्यायचा? काय काय उठवताय राव तुम्ही, तुम्हाला तिकीट मिळायसाठी. बघा तरी मी म्हणलं होतं असली घरी बोलवत जाऊ नका. तुम्हाला लय पुळका येतो असल्यांचा. सरपंच बाई, सरपंच तुमचं बी काही चूक नाही. सगळी चूक हा तात्याची माझीच आहे. आमदार साहेब माफ करा आम्हाला बी. फक्त ह्या दोघांच्या चुकामुळे ह्यांनी वाटोळ केलंय. फक्त आमदार साहेब तिकीट हे आम्हालाच मिळलं पाहिजे बरं का. हो 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 आम्ही काय तिकिटाचं आपलं झालंय. काही हो. करत नाही. झालं आपलं काम. येऊ का मग? हो 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 या. तात्या बघितलं का काय आता उद्या? बघितलं की मी आता काय करतं काय सगळे की तुझं माझं चाललंय की तिकिटासाठी. तुला मिळते का मला मिळते अशी सगळी लबाडी चालली. हा हो आमदार साहेब, आम्ही काय झालं सकाळचं घरापाशी बसलो होतो. मेंबर या आता निघतोय आम्ही. ऐका की थोडं मेंबर या आपण बोलतोय जरा. खरं चूक झाली राहू. आम्ही कार्यकर्ते बोलतो मी सांगतो. चला चला गाडी पर्यंत सोडा. चला 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 तात्या चला.